मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत। निकमांची लढत काँग्रेसच्या वर्ष गायकवाड यांच्याशी होते। तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आपण पाहूया। स्फोट आहे परंतु त्यावर भाजपचं कमळ दिसतंय। कसा बदल वाटतोय वकील ते राजकारणी? जसं 5 दिवसापूर्वी पाऊल ठेवलं आणि 2 दिवसापासून काही लोकांची डोकं फिरली आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। आरोप करायला लागले तुम्ही RSSचे हस्तक होता आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्यांचंच काम करत होता अशा प्रकारचे आरोप झाले। हास्यास्पद आरोप आहे। मी RSSचा काम वर्कर होतो हे दाखवण्याकरता एक तरी पुरावा दाखवा ना। खोटे आरोप केले, मी राष्ट्रविरोधी राष्ट्रद्रोही आहे अशा तऱ्हेचे आरोप करणं, उलट त्याच्यामुळे लोक आपली किंमत करणार एवढं ध्यानात ठेवा। काँग्रेस राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठीच त्यावेळी कसाबच्या बिर्याणीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला अशा प्रकारचा एक आरोप होतो। हे बघा, कसाबने बिर्याणी मागितली का नाही मागितली हे तुम्ही कसाबला विचारा। कसाब आज जिवंत नाही आहे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे मेलेल्या व्यक्तीबद्दल काही बोलायचं नसतं। त्यामुळे आता मी तो विषय बोलला नाही। ती घटना 2008-09ची, त्याच्याबद्दल मी अनेक वेळा खुलासा दिलेला आहे। आता यावेळेला मिरच्या का झोंबल्या? निलेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।